हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत अशी अंडा करी. ते पण एकदम झटपट पद्धतीने. खूप छान आणि मस्त लागते ही अंडा करी. भाकरी चपातीसोबत पण छान लागते. आणि बघा, त्यासाठी मी ते अंडे उकडून घेतलेले आहेत, 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि फोडणीसाठी मी इथे कांदा घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सर्वात आधी मी आता पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलं. आणि थोडंसं आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं आणि अंडी याच्यामध्ये टाकून घेतली. आधी एका बाजूने परतून घेतली, मग आता दुसऱ्या बाजूने परतून घेतली. अगदी 3-4 मिनटामध्ये मस्तपैकी हे फ्राय करून घेतले. आता हे बाजूला काढूया. आता त्याच पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची मस्त अशी तेलात परतवून घेतली. मग यामध्ये कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीरचं वाटण टाकून घेतलं आणि मस्तपैकी परतून घेतलं. आता 1-1.5 मिनिट. चवीनुसार मीठ, हळद, धनिया पावडर. आता लाल तिखट टाकायचं आहे. आमच्या इथे लाल तिखट जास्त खातात, म्हणजे भाजी तिखटच लागते, त्यामुळे तिखट जास्त टाकतो आम्ही. आणि आता याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला चिकन मसाला. तुम्ही गरम मसाला टाकण्याऐवजी याच्यामध्ये चिकन मसाला टाकून बघा, खूप छान टेस्टी अशी ही भाजी होते. आणि मस्तपैकी आता हे मिक्स करून घेतलं 1 ते 1.5 मिनटासाठी छान, म्हणजे कारण आपला मसाला जो होता ना कांदा लसणाचा, तो कच्चा होता. आणि हे फ्राय केलेली अंडी आहेत बघा. आणि आता आपला मसाला पण मस्तपैकी तयार झालेला आहे. मस्त असं तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजेच की आपला मसाला इथे तयार झाला आहे. आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे अर्धा ग्लास पाणी टाकून छानपैकी आता एक उकळी काढून घेतली. आणि आपण जे अंडे कट करून ठेवले होते ते एका साईडने याच्यामध्ये टाकून घेतले. 2 मिनटासाठी असेच ठेवायचे. मग 2 मिनटानंतर हे आपल्याला परत उलटवून घ्यायचे आहे, तशी पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे दुसऱ्या साईडने पण करून घ्यायचे आहेत. आणि मस्तपैकी 4 ते 5 मिनिट छान या भाजीला अशी उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे ही भाजी आता बनते ना, तर एवढा सुगंध येतो घरामध्ये, खूपच छान. आणि माझ्या मुलांना मसाल्याच्या भाज्या ना खूप आवडतात खायला, म्हणून मग मी मुलांसाठी असं नवनवीन काही ना काही बनवत असते. तर बघा, तुम्ही बघू शकता इथे किती पटकन अशी आपली अंडा करी इथे तयार झालेली आहे. मस्त अशी, मस्त घट्टसर असा रसा ठेवला आहे. तुम्हाला जर आणखी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अर्ध्या ग्लासाऐवजी 1 ग्लास पाणी टाकू शकता. तर आजची आपली अंडा करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.